तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. ई बाईक रॅली संपन्न. उद्याच्या ऐतिहासिक विराट हिंदू संमेलनासाठी त्र्यंबकेश्वर सज्ज. सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. तीर्थराज त्र्यंबकेश्वर नगरी सध्या भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे. उद्या होणाऱ्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात भव्य ई बाईक रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सकल हिंदू समाज त्र्यंबकेश्वरची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. या महासंमेलनाच्या भव्य नियोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून प्रत्येक समिती आपले कर्तव्य चोख बजावत आहे. आयोजन समिती अध्यक्ष दीपक लोणारी गीते, उपाध्यक्ष निलेश गांगोडे, अजय अडसरे आणि कोषाध्यक्ष देवेंद्र काण्णव. उत्सव समिती प्रमुख संतोष जय घागरे आणि सहप्रमुख गणेश भुतडा. प्रचार समिती प्रमुख विलास कोरडे, सहप्रमुख गौरव वाघ आणि रमेश तोंदे. निधी संकलन समिती प्रमुख सचिन कदम, सहप्रमुख किरण व्यवहारे आणि भूषण भुतडा. प्रसिद्धी प्रचार समिती प्रमुख हर्षल शिंदे, सहप्रमुख कुंजन दशपुत्र, सोहम आहेर आणि कुणाल लोहगावकर. प्रसार माध्यम समिती रवींद्र धारणे, मिलिंद तिवडे, जगन घागरे, वैष्णव घोलप, रामदास शीत आणि हिमांशू देवरे यांचा समावेश आहे. मातृशक्ती समिती या समितीचे नेतृत्व वैशाली मोरे आणि सौ वृंदा लोहगावकर करत आहेत. निमंत्रण समिती मनोज गंगापुत्र, शंकर गमे, अमोल सूर्यवंशी, आलोक लोहगावकर, दीपेश सायंत आणि रतीश दशपुत्र हे सर्वजण निमंत्रणाची धुरा सांभाळत आहेत. आजच्या यशस्वी रॅलीनंतर संमेलनाचे अध्यक्ष दीपक लोणारी यांनी सर्व हिंदूंना कळकळीचे आवाहन केले आहे. राष्ट्र आणि संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी, सामाजिक समरसता जपण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्याच्या विराट हिंदू संमेलनाला प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही त्यांनी म्हटले आहे. लक्षात ठेवा, उद्या रविवार 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता तीर्थराज कुशावर्त चौक येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे. सर्व माता भगिनींनी भगवी साडी परिधान करावी आणि बांधवांनी मंगलवेश परिधान करून उपस्थित राहावे.